हॅलो डिअर स्टुडंट, आज आपण स्टार्ट करतोय पी ब्लॉकला रॅपिड रिवाइज. मी तुम्हाला काही क्वेश्चन विचारतो. फॉर एक्झाम्पल, मी तुम्हाला पी ब्लॉकचे ग्रुप नंबर 15चे काही एलिमेंट्स दिले, त्याच्यावरती मी तुम्हाला काही क्वेश्चन विचारले. जस्ट एक एक्झाम्पल ऑफ क्वेश्चन. व्हॉट इज द ॲटॉमिसिटी ऑफ आर्सेनिक? व्हॉट इज विच ऑफ द फॉलोइंग फॉर्म ॲलोट्रॉप्स? विच ऑफ द फॉलोइंग गिव्स डू नॉट फॉर्म ॲलोट्रॉप्स? व्हॉट इज द हायेस्ट कंडक्टिव्हिटी, लोएस्ट कंडक्टिव्हिटी? किंवा क्वेश्चन विचारला असेल की यांच्यापैकी मॅक्झिमम ऑक्सिजन स्टेट कोण दाखवतं, मिनिमम कोण दाखवतं, त्याच्यानंतर +5 ऑक्सिजन स्टेट कोण दाखवत नाही, रिॲक्टिव्हिटी ऑफ ऑक्सिजन कोण रिॲक्ट होतंय, कोण रिॲक्ट होत नाही आहे, नायट्रिक ऍसिड सोबत कोणाची रिॲक्शन होते, कोणाची रिॲक्शन होत नाहीये. त्याच्यानंतर सगळेजण हायड्रेट फॉर्म करतात, नो डाऊट, पण त्या हायड्रेट वरती सुद्धा 5-6 क्वेश्चन आहेत. फॉर एक्झाम्पल, सगळेजण हायड्रेट फॉर्म करताय, पण कुठलं हायड्रेट हे स्टेबल आहे, कुठल्या हायड्रेटची सोल्युबिलिटी कमी आहे, जास्त आहे, बेसिक कोण आहे, बेसिडिटी कमी कशी होत जाते, त्याच्यानंतर कोण थर्मल स्टेबल आहे, कोणाची थर्मल स्टेबिलिटी कमी कमी होत जाते, हायड्रोजन बॉन्डिंग कोण फॉर्म करतंय, कोणामध्ये पी पाय बॉन्डिंग फॉर्म होतं, कोणामध्ये डी पाय बॉन्डिंग फॉर्म होत आहे. त्याच्यानंतर हॅबर प्रोसेस रिॲक्टंट कोण आहे, प्रॉडक्ट कोण आहे, कॅटलिस्ट काय आहे, टेम्परेचर कंडिशन, प्रेशर कंडिशन काय आहेत. त्याच्यानंतर ऑक्साइड्स ऑफ नायट्रोजन हा खूप महत्वाचा टॉपिक आहे. नायट्रोजनचे नंबर ऑफ ऑक्साइड फॉर्म होतात, पण त्याच्यावरती क्वेश्चन काय होतात की यांच्यामधला कोण ऍसिडिक आहे, बेसिक आहे, न्यूट्रल आहे. त्याच्यानंतर डायमॅटिक कोण आहे, पॅरामॅटिक कोण आहे, ऑक्सिडायझिंग एजंट कोण आहे, त्याच्यानंतर कोण ऑक्सिडायझिंग आणि रिड्युसिंग एजंट दोघे काम दाखवतोय. असे नंबर ऑफ क्वेश्चन्स आहे. या सगळ्या क्वेश्चनचे आन्सर तुम्हाला माहिती असतील तर व्हिडिओ बघू नका, आणि आन्सर जर माहिती करून घ्यायचे असतील तर व्हिडिओ कंटिन्यू करा. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही पी ब्लॉकचा स्टडी करताय, लक्षात घ्या, पी ब्लॉक वरती खूप सारे क्वेश्चन सीईटीला विचारले जातात. त्यामुळे व्हिडिओच्या लेंथ वरती फोकस नका करा, कंटेंट वरती फोकस करा. ठीक आहे. नाव पहिला टॉपिक आपण स्टार्ट करतोय. काही इम्पॉर्टंट प्रॉपर्टीज आहे ग्रुप नंबर 15च्या, नायट्रोजन, फॉस्फरस, आर्सेनिक, अँटिमनी, बिस्मथ. सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला इलिमेंट सिक्वेन्शियली माहिती असणं गरजेचं आहे. नायट्रोजन, फॉस्फरस, आर्सेनिक, अँटिमनी, बिस्मथ. याला एक मी सिंपल फन ट्रिक बनवली आहे, ती तुम्हाला वाटत तर फॉलो करा. याला फन लक्षात ठेवा आपण, नहीं पसंद ऐसे सब भाई. ट्रिक काय आहे, नहीं पसंद ऐसे सब भाई. सोपं आहे की नाही. इलिमेंट सिक्वेन्स लक्षात राहणं गरजेचं आहे. मग आता या इलिमेंटच्या बघू आपण ऍटॉमिक आयनिक रेडियावरती काय फरक पडतो. लक्षात ठेवा, नेहमी टॉप टू बॉटम मूव्ह करताना ऍटॉमिक साईज काय होत जाते, इन्क्रीज होत जाते. व्हाईल मुव्हिंग टॉप टू बॉटम atomic size increases. Why atomic size increases? Because as there is an increase in the atomic number of shell increases. If number of shell increases, shielding effect also increases. Shielding effect काय असतं रे, आउटर इलेक्ट्रॉनला प्रोटेक्शन मिळतं कोणापासून, इनर शेल मधल्या इलेक्ट्रॉनला, आणि त्या शेवटच्या इलेक्ट्रॉनचं प्रोटेक्शन होतं, म्हणजे आपण त्याला म्हणतो इट्स अ शिल्डिंग इफेक्ट. आपल्या सरफेस वरती स्लॅब आहे, म्हणजे आपलं काय होतंय, शिल्ड होते, आपण आपल्याला प्रोटेक्शन मिळते. कोणापासून प्रोटेक्शन मिळते, रेडिएशन असेल, रेन असेल, कोण प्रोटेक्ट करतोय, स्लॅब प्रोटेक्ट करतोय. तशाच पद्धतीने इथे सुद्धा शिल्डिंग इफेक्ट असतो, की जे आउटर इलेक्ट्रॉनला काय करतो, प्रोटेक्शन. नंबर ऑफ शेल वाढल्या तर शिल्डिंग वाढतं, आणि जितका शिल्डिंग इफेक्ट वाढेल तेवढी ऍटॉमिक साईज वाढणार. मग ऍटॉमिक साईज, आयनिक साईज टॉप टू बॉटम काय होते, इन्क्रीज होते. समजलंय, इन्क्रीज. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी म्हणजे काय रे, इट इज द ॲबिलिटी ऑफ ॲटम टू पुल इलेक्ट्रॉन टुवर्ड्स इटसेल्फ. ॲटमची टेंडन्सी आहे की शेअर केलेले इलेक्ट्रॉन किंवा दुसऱ्याकडचे इलेक्ट्रॉन स्वतःकडे ओढायचे. या टेंडन्सीला आपण काय म्हणतो, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. आता जशी जशी ॲटॉमिक साईज वाढत जाईल, इलेक्ट्रॉन ओढण्याची टेंडन्सी कमी होऊन जाईल. का कमी होणार आहे, कारण बघा, समजा हा इथे सेंट्रल पार्ट आहे, न्यूक्लियस, हे डिस्टन्स वाढलं, आणि डिस्टन्स वाढलं तर अट्रॅक्शन काय होणार, ऑब्व्हियसली कमी होईल. हा जास्त अट्रॅक्ट करेल, हा कमी अट्रॅक्ट करेल, म्हणजे याची इलेक्ट्रॉन पुल करण्याची टेंडन्सी जास्त असेल, हळूहळू इलेक्ट्रॉन पुल करण्याची टेंडन्सी कमी कमी होत जाईल. मग टॉप टू बॉटम इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिक्रीजेस. ठीक आहे, टॉप टू बॉटम इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिक्रीजेस. देन आयोनायझेशन एन्थॅल्पी. व्हॉट इज द मीनिंग ऑफ आयोनायझेशन एन्थॅल्पी? The energy, the minimum amount of energy required for the removal of outermost electron. Suppose ही आउटर शेल आहे, या आउटर शेल मध्ये काय प्रेझेंट आहे, इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहे. हा डॉट दाखवते, हा डॉट म्हणजे काय, इलेक्ट्रॉन. या इलेक्ट्रॉनला आपल्याला बाहेर काढायचंय, पण इलेक्ट्रॉनला बाहेर काढण्यासाठी आपल्याला काय द्यावं लागेल, एनर्जी द्यावी लागेल. सपोज मी याला एनर्जी दिली, या इलेक्ट्रॉनला मी काय दिली, एनर्जी. जेव्हा इलेक्ट्रॉन एनर्जी ऍब्सॉर्ब करेल, तो एक्साइट होईल. एक्साइट झाल्यावर तो इझिली काय करू शकतोय, आउटसाइडला निघू शकतोय. इट जम्प्स फ्रॉम लो एनर्जी लेवल टू हाय एनर्जी लेवल. आपण स्टडी केलंय ते. मग बघा, जेव्हा तुम्ही त्याला एनर्जी प्रोव्हाइड करता तेव्हा तो बाहेर पडणार आहे. मग ती कमीत कमी एनर्जी तुम्ही प्रोव्हाइड करता आहे, त्या एनर्जीला काय म्हणतात, आयोनायझेशन एन्थॅल्पी, किंवा त्याला आयोनायझेशन एनर्जी म्हटलं तरी चालतं. मग मला हे सांगा, हा शेवटचा इलेक्ट्रॉन आणि न्यूक्लियस यांच्यातलं डिस्टन्स कमी, यांच्यातलं डिस्टन्स कमी म्हणजे अट्रॅक्शन जास्त, आणि अट्रॅक्शन जास्त असेल तर त्याला बाहेर काढायला एनर्जी जास्त लागेल. याला बाहेर काढायला आयोनायझेशन एन्थॅल्पी तुम्हाला
जास्त लागणार आहे. ठीक आहे. आता बघा जसं जसं तुम्ही खाली खाली जात चाललाय तर आउटर इलेक्ट्रॉन आणि न्यूक्लियस यांच्यातलं डिस्टन्स खूप वाढलं आणि डिस्टन्स वाढलं ते अट्रॅक्शन कमी होतंय. काय अट्रॅक्शन कमी होतंय? कारण शिल्डिंग इफेक्ट वाढतोय. शिल्डिंग वाढलं म्हणजे शेवटच्या इलेक्ट्रॉनला प्रोटेक्शन मिळतंय न्यूक्लियस पासून. म्हणजे हा शेवटचा इलेक्ट्रॉन अगदी लूजली बाउंड झालाय त्या सेंट्रल न्यूक्लियसला आणि म्हणून तो इलेक्ट्रॉन इझिली बाहेर काढू शकतोय. याला बाहेर काढण्यासाठी तुम्हाला खूप कमी एनर्जी लागणार आहे. इथे एनर्जी कमी लागते याला बाहेर काढण्यासाठी, म्हणजे याची आयनायझेशन एंथॅल्पी खूप कमी आहे. वरती जर तुम्ही बघितलं तर न्यूक्लियस इलेक्ट्रॉन डिस्टन्स खूप कमी आहे. डिस्टन्स कमी असेल तर फोर्स ऑफ अट्रॅक्शन जास्त असेल. अट्रॅक्शन जास्त आहे याचा अर्थ त्या इलेक्ट्रॉनला बाहेर काढायला आपल्याला खूप जास्त एनर्जी लागेल, कारण तो न्यूक्लियस त्याला पकडून ठेवतोय, न्यूक्लियस त्याला सोडत नाहीये. देअरफॉर ऍट द टॉप high ionization enthalpy is required, at the bottom low ionization enthalpy. It means what is the trend? Top to bottom ionization enthalpy decreases. Top to bottom ionization enthalpy decreases. Now non metallic character याच्यामध्ये आपण बघितलं तर नायट्रोजन फॉस्फरस कसे आहे? नॉन मेटॅलिक आहे. नायट्रोजन फॉस्फरस हे नॉन मेटल आहेत. त्याच्यानंतर आपण जर डाऊन साइडला गेलं अर्सेनिक अँटीमनी यांच्यामध्ये थोड्याफार प्रमाणात मेटॅलिक कॅरेक्टर येतं पण 100% नाही. म्हणजे त्यांना आपण मेटल आणि नॉन मेटल यांच्या मधलं कन्सिडर करू. त्याला म्हणतात मेटॅलॉइड्स. हे दोघं कोण आहेत? दे आर मेटॅलॉइड्स. मेटॅलॉइड्सला आपण सेमी मेटल म्हटलं तरी चालेल. आणि जो बिस्मथ आहे तो प्युअरली कसा आहे? मेटल आहे. ठीक आहे. हे झालं. मग आता मला एक सांगा टॉप टू बॉटम काय वाढलं? मेटॅलिक कॅरेक्टर वाढलं. टॉपला कोण होते? नॉन मेटल. बॉटमला कोण सापडला? मेटल. नॉन मेटलचं काय झालं? मेटल झालं. म्हणजे काय वाढलं? मेटॅलिक कॅरेक्टर वाढलंय. मेटॅलिक कॅरेक्टर काय होतंय? वाढतंय. नॉन मेटॅलिक कॅरेक्टर काय होतंय? कमी होतंय. सिंपल पॉईंट झाला. पुढचं काय? ऍटॉमिसिटी. सगळ्यात सोपा पॉईंट. तुम्ही बघितलंय की आपण नायट्रोजन फॉस्फरस कसे दाखवतो. सगळ्यांनाच माहिती की नायट्रोजन इज डायटोमिक. तुम्ही बघितलं असेल ना, आपण नेहमी लिहिताना काय लिहितो? N2. यांच्यामध्ये काय असतो नेहमी? नायट्रोजन ट्रिपल बॉन्ड असतो. आता या केसमध्ये पुढचे 3 एलिमेंट फॉस्फरस अर्सेनिक अँटीमनी दे आर टेट्राएटॉमिक. ते दाखवतो कसं? असं P4 दाखवणार किंवा AS4 दाखवणार किंवा SB4 दाखवणार. यांची ऍटॉमिसिटी किती आहे? 4 आहे. म्हणून तर आपण काय म्हणतो? टेट्राएटॉमिक. त्याच्यानंतर बिस्मथ हा एकटाच असा आहे की जो मोनोएटॉमिक आहे. क्वेश्चन काय होईल? विच ऑफ द फॉलोइंग इज डायटॉमिक, विच ऑफ द फॉलोइंग इज ट्रायटॉमिक, विच ऑफ द फॉलोइंग इज मोनोएटॉमिक. क्वेश्चन तयार होत आहे. खूप टॉपिक सोपा आहे. नाव वी आर टॉकिंग अबाउट द कंडक्टिव्हिटी. मी तुम्हाला आता डिस्कस केलं की नायट्रोजन फॉस्फरस अर्सेनिक अँटीमनी बिस्मथ यांच्यामध्ये नायट्रोजन फॉस्फरस कसे आहेत? नॉन मेटल. जर नायट्रोजन फॉस्फरस हे नॉन मेटल असेल तर ते काय असणार आहे? दे आर द नॉन कंडक्टर. दे डू नॉट कंडक्ट इलेक्ट्रिसिटी. त्याच्यानंतर अर्सेनिक अँटीमनी दोघांमध्ये AsSB यांच्यामध्ये थोडंसं मेटॅलिक कॅरेक्टर आलं तर याच्यामध्ये थोडीफार कंडक्टिव्हिटी दाखवतील ते. दे शोज कंडक्टिव्हिटी. अँड व्हॉट अबाउट बिस्मथ? बिस्मथ इज प्युअरली मेटल, देअरफॉर इट हॅज अ हाय कंडक्टिव्हिटी. बिस्मथ ऑल्सो शोज कंडक्टिव्हिटी बट कंडक्टिव्हिटी इज हाय ऍज कम्पेअर टू अदर. खूप सोपा टॉपिक आहे. नाउ ऑक्सिडेशन स्टेट. इलेक्ट्रॉन जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ ग्रुप नंबर 15 एलिमेंट इज NS2NP3. बघा NS2NP3 म्हटलं तर याच्याकडून कळतंय आपल्याला की हे इलेक्ट्रॉन इझिली व्हॅलेन्स शेल मध्ये काय होऊ शकत आहे? लॉस होऊ शकत आहे. मग हे इलेक्ट्रॉन लॉस झाले तुम्हाला काही कॉमन ऑक्सिजन स्टेट मिळतील की ज्या कुठल्या असणार आहे? +3, +5 अँड -3. आता या ज्या ऑक्सिजन स्टेट आहे या सगळ्यांसाठी कॉमन आहे. यावर सुद्धा क्वेश्चन विचारला जाऊ शकतोय. ठीक आहे. आता या केसमध्ये काय आहे महत्वाचा पॉईंट की नायट्रोजन जनरली डू नॉट फॉर्म कंपाऊंड विथ द +5 ऑक्सिडेशन स्टेट. आता हे का घडतं? तुम्हाला क्वेश्चन विचारला जाईल विच ऑफ द फॉलोइंग एलिमेंट डू नॉट फॉर्म कंपाऊंड विथ +5 ऑक्सिडेशन स्टेट. तर तुम्हाला आन्सर देता आला पाहिजे +5. आता याचं रिझन काय आहे? बघा जेवढे पण इलिमेंट्स आहे यांच्यामध्ये नायट्रोजन हा असा इलिमेंट आहे की ज्याच्याकडे d ऑर्बिटल प्रेझेंट नाहीये. इज ऍब्सेन्स ऑफ d ऑर्बिटल. आता बघा d ऑर्बिटल व्हॅकंट d ऑर्बिटल ऍब्सेंट असल्यामुळे तो कुठल्या प्रकारचे कंपाऊंड फॉर्म करू शकत नाही ज्याच्यामध्ये त्याला 5 बॉन्ड असतील. ठीक आहे. मॅक्झिमम तुम्हाला 3 बॉन्ड सापडतील आणि प्लस चार्ज आला तर 4 बॉन्ड सापडतील. याच्यापेक्षा त्याची व्हॅलेन्सी वाढू शकत नाहीये. त्याच्यानंतर हे नायट्रोजन पासून तयार केलेले नंबर ऑफ कंपाऊंड आहेत. ठीक आहे. तर तुम्हाला याच्यावरती क्वेश्चन काय विचारला जाईल? इन विच ऑफ द फॉलोइंग कंपाऊंड नायट्रोजन हॅज लो ऑक्सिडेशन स्टेट और हाय ऑक्सिडेशन स्टेट. बघा ऑक्सिडेशन स्टेट शोधणं हा खूप सोपा प्रकार आहे की जे आपण 11th पण बघितलंय रेडॉक्स रिएक्शन मध्ये. मग तुम्हाला मी हे काय सॉल्व्ह करून देत नाही. फक्त लक्षात ठेवा तुम्हाला नायट्रोजनची व्हॅल्यू शोधायची म्हणजे किती घेणार तुम्ही? x घेणार. आणि बाय रूल हायड्रोजनची व्हॅल्यू किती असते? +1. सगळ्या व्हॅल्यूज पुट करा आणि सॉल्व्ह करा. फॉर एक्झाम्पल मी एखादं सोडून देतो तुम्हाला. हे सॉल्व्ह करायचं म्हटलं कंपाऊंड कुठला आहे? इट्स NH2OH. आता मी याला माझ्यासाठी कसं अरेंज करून देतोय? इट्स NH3O असं मी माझ्यासाठी अरेंज करून घेतो. त्याने काय फरक पडत नाही. नायट्रोजनची व्हॅल्यू किती घेणार? x.
+3 इंटू हायड्रोजन किती आहे +1, ऑक्सिजनचं किती असतो -2, इक्वल टू किती येणार 0. हे सिम्प्लिफाय केलं तर आपल्याला व्हॅल्यू मिळणार इट इज +2 -3 x इज इक्वल टू -1. इथे किती भेटली तुम्हाला व्हॅल्यू -1. बघा हे असे कंपाऊंड आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला जी काही ऑक्सिजन स्टेट आहे ती प्लस पण मिळेल, मायनस पण मिळेल आणि 0 पण मिळेल. जनरली 0 व्हॅल्यू कधी असते जेव्हा तो अनकंबाईंड स्टेट मध्ये असतो. हे बघा हे सगळे नायट्रोजन कंबाईंड स्टेट मध्ये सापडत आहे. हा पण कंबाईंड स्टेट, पण हा कसा आहे अनकंबाईंड. इफ element is in uncombined state then its oxidation number is directly taken as 0. हे पण आपण स्टडी केलं आहे. If element is in uncombined state then its oxidation state or oxidation number is taken as 0. बघा आपण टॉपिक स्टार्ट करतोय. काही केमिकल प्रॉपर्टीज आहेत ते आपल्याला स्टडी करायचे आहे. फॉर एक्झाम्पल नायट्रिक ऍसिड. आता ग्रुप नंबर 15 मध्ये नायट्रोजन, फॉस्फरस, अर्सेनिक, अँटीमनी, बिस्मथ यांच्यामधला कुठला एलिमेंट आहे की जो नायट्रिक ऍसिड सोबत रिएक्शन नाही दाखवत. बघा काय सांगितलंय की ऍक्शन ऑफ नायट्रिक ऍसिड ओनली नायट्रोजन डू नॉट शो केमिकल रिएक्शन विथ नायट्रिक ऍसिड. एमसीक्यू साठी महत्वाचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर जर फॉस्फरसची आणि अर्सेनिकची रिएक्शन जर मी नायट्रिक ऍसिड सोबत केली तर त्यांचे करस्पॉन्डिंग काय फॉर्म होत आहे ऑक्सी ऍसिड फॉर्म होत आहे. जर मी अँटीमनीची रिएक्शन केली तर त्याचं इझिली ऑक्साइड फॉर्म होत आहे आणि बिस्मथची रिएक्शन केली तर बिस्मथ काय प्रोड्यूस करतोय ऑक्साइड प्रोड्यूस न करतो नायट्रेट प्रोड्यूस करतोय. मग माझा फोकस कुठे आहे की असा कुठला एलिमेंट आहे की जो एचएन थ्रू रिएक्शन दाखवत नाही, तो लक्षात ठेवा की तो आहे नायट्रोजन. हे तर ठीक आहे ऑक्सी ऍसिड आणि ऑक्साइड फॉर्म करताय, पण हे काहीतरी युनिक फॉर्म करतंय. हे कुठल्या प्रकारचं ऑक्साइड फॉर्म करत नाही, ऑक्सी ऍसिड फॉर्म करत नाही. मग बिस्मथ वरती सुद्धा क्वेश्चन विचारला जाऊ शकतोय. बिस्मथ काय फॉर्म करतो नायट्रेट. किंवा क्वेश्चन असं विचारला जाईल विच ऑफ द फॉलोइंग इलेमेंट डू नॉट फॉर्म ऑक्साइड और ऑक्सी ऍसिड. तुम्हाला टिक करायचं आहे बिस्मथला. ठीक आहे. टॉपिक महत्वाचा आहे. नाउ दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक फ्रॉम दिस ग्रुप नंबर 15 रिएक्टिव्हिटी टुवर्ड्स हायड्रोजन. बघा या प्रत्येक इलेमेंटची रिएक्शन हायड्रोजन सोबत होते आणि त्यांचं करस्पॉन्डिंग हायड्रेट फॉर्म होतं. आता हायड्रेट फॉर्म होण्याचा जो फॉर्म्युला आहे तो सुद्धा फायनल आहे इट्स EH3. ई म्हणजे तो इलेमेंट असणार आणि त्याच्यासोबत 3 हायड्रोजन जोडले जातील. या केसमध्ये हे जे करस्पॉन्डिंग हायड्रेट आपण तयार केले यांच्या सगळ्या प्रॉपर्टी तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. प्रॉपर्टी नंबर 1 अबाउट देअर स्टॅबिलिटी. बघा हे सगळेच हायड्रेट आहे पण हे सगळेचे सगळे इक्वली स्टेबल नाहीये. मग तुम्हाला लक्षात ठेवायचं की टॉप टू बॉटम मूव्ह करताना स्टॅबिलिटी कमी होत चालली आहे. मग क्वेश्चन काय तर होईल विच ऑफ द फॉलोइंग इज मोर स्टेबल, विच ऑफ द फॉलोइंग इज लेस स्टेबल. स्टॅबिलिटी काय होत चालली आहे कमी कमी होत चालली. ठीक आहे. टॉप टू बॉटम लक्षात ठेवा. या सगळ्या प्रॉपर्टी मी तुम्हाला टॉप टू बॉटमच किंवा डाऊन द ग्रुप म्हटलं तरी चालेल. सेकंड प्रॉपर्टी आहे सोल्युबिलिटी. बघा हे सगळे हायड्रेट जेव्हा आपण एखाद्या पर्टिक्युलर सॉल्ट मध्ये ऍड करणार ते डिझॉल्व्ह होत आहे. मग सोल्युबिलिटी म्हणजे ते डिझॉल्व्ह होत आहे म्हणजे सोल्युबिलिटी सांगायची की सोल्युबिलिटी वाढणार की कमी होणार. तर सोल्युबिलिटी काय होत चालली आहे डिक्रीज होत चालली. मग क्वेश्चन जर विचारला विच इज मोर सोल्युबल तुम्हाला याला टिक करायचंय NH ला. विच इज लेस सोल्युबल BiH3. तुम्हाला आता पॅटर्न लक्षात आलं असेल. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे बेसिसिटी वरती. ठीक आहे. हे सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. तर यांची बेसिसिटी टॉप टू बॉटम डिक्रीज होते दॅट इज NH3 इज मोर बेसिक आणि हळूहळू बेसिसिटी काय होत चालली आहे कमी कमी होत चालली आहे. बेसिसिटी टॉप टू बॉटम डिक्रीजेस. खूप महत्वाचे पॉईंट आहे. रेड्युसिंग कॅरेक्टर. रेड्युसिंग कॅरेक्टर वाढतंय. बघा जेव्हा तुम्ही टॉप टू बॉटम मूव्ह करणारे रेड्युसिंग कॅरेक्टर वाढतं. याचा अर्थ मी याला म्हणू शकतो दिस इज स्ट्रॉंग रेड्युसिंग एजंट अँड दिस इज माइल्ड रेड्युसिंग एजंट. ऑपोजिट करणं गरजेचं आहे कारण इथे काय झालेलं आहे इन्क्रीज झालेलं आहे. जर इंटरमोलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग बघितलं तर फक्त हायड्रेट ऑफ नायट्रोजन काय बोलतोय मी दिस इज हायड्रेट ऑफ नायट्रोजन. हायड्रेट ऑफ नायट्रोजन इज कॅपेबल टू फॉर्म हायड्रोजन बॉन्डिंग. म्हणजे फक्त NH3 हे हायड्रोजन बॉन्डिंग फॉर्म करू शकते बाकीचे फॉर्म करत नाहीये. त्यामुळे विच ऑफ द फॉलोइंग फॉर्म्स हायड्रोजन बॉन्डिंग. इंटरमोलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग फॉर्म करणारा कोण आहे तर तो फक्त NH3 आहे. मग लक्षात ठेवा इथे फक्त ही प्रॉपर्टी कोणाची आहे अमोनियाचीच आहे. थर्मल स्टॅबिलिटी डिक्रीजेस. टॉप टू बॉटम थर्मल स्टॅबिलिटी डिक्रीजेस. याचा अर्थ NH3 इज थर्मली मोर स्टेबल, BiH3 थर्मली लेस स्टेबल. देन नायट्रोजनचं जेव्हा बॉन्ड तयार होतात ते बॉन्डिंग होताना p मल्टिपल बॉन्डिंग फॉर्म होतं. एवढे जे इलेमेंट्स आहेत आता मी या इलेमेंट बद्दल बोलतोय. ठीक आहे. आता हे हायड्रेटचा टॉपिक आपण स्किप करू. हे जे काही नायट्रोजन फॅमिली आहे याच्यामध्ये नायट्रोजन फॉर्म करताना तुम्हाला p मल्टिपल बॉन्ड फॉर्म होतोय की जो p बाकीचे एलिमेंट दाखवत नाही. मग बाकीचे एलिमेंट कुठले दाखवतात
बाकीचे मी तुम्हाला दाखवणार आहे डी पाय पी पाय मल्टिपल बॉन्डिंग, म्हणजे एका ऍटमची डी ऑर्बिटल आणि दुसऱ्या ऍटमची पी ऑर्बिटल असे यांचं काय होते ऑर्बिटल ओव्हरलॅप होतो आणि डी पाय पी पाय बॉन्डिंग फॉर्म होतं. हे सगळेच पॉईंट खूप महत्वाचे, तुम्हाला या प्रत्येकावरती खूप फोकस करायचंय. तुम्ही हवं त्याचा स्क्रीनशॉट सुद्धा काढून ठेवा. ठीक आहे, एक्झामसाठी रॅपिड रिवाइज करा. तुम्हाला एक्झामच्या काही दिवसाआधी 1-2 दिवसाआधी काही बघावं लागेल, पूर्ण पुस्तक वाचू बघू नका. हे स्क्रीनशॉटच तुम्हाला खूप उपयोगाचे येतील. नाउ next topic is important compounds of nitrogen. With the help of nitrogen we can prepare ammonia as well as nitric acid. मग यांचे तुम्हाला त्या लार्ज स्केल मेथडचे नाव विचारले जाऊ शकतात. अमोनिया इज प्रिपेअर्ड बाय हॅबर प्रोसेस अँड नायट्रिक ऍसिड इज प्रिपेअर्ड बाय ओस्टफॉल प्रोसेस. त्याच्यामध्ये हॅबर प्रोसेस बद्दल थोडंसं डिस्कस करतो, ते एक्झाम साठी महत्वाचं आहे. नाउ द हॅबर प्रोसेस involve two reactors, nitrogen and hydrogen. When they react, it produces ammonia. Now during this there is some enthalpy of change in enthalpy of formation takes place, that is minus 46.1 kilojoule per mole. ही व्हॅल्यू तुम्हाला लक्षात ठेवायची फॉर एमसीक्यू. नाउ ही जेव्हा प्रोसेस आपण इम्प्लिमेंट करतो त्या रिएक्शन वेसल मध्ये किंवा त्या कंटेनर्स मध्ये काही टेम्परेचर प्रेशर मेंटेन करणं गरजेचं आहे. नाउ द प्रेशर यूज्ड इज 200 into 10⁵ पास्कल किंवा तुम्ही त्याला डायरेक्टली 200 ऍटमॉस्फिअर म्हटलं तरी चालेल. अँड द टेम्परेचर कंडिशन इज 700 केल्विन. आता रिएक्शन करताना काही कॅटलिस्ट लागणार आहे, तर कॅटलिस्ट कुठला यूज करतोय? द कॅटलिस्ट यूज्ड इज आयर्न. पोरस मटेरियल असतं, फाईन पावडर असते हॉट कंडिशनला, ते मटेरियल आपण यूज करतो ऍज अ कॅटलिस्ट. आणि या कॅटलिस्टच्या सोबत तुम्हाला काही प्रोमोटर सुद्धा टाकणं गरजेचं असतं. प्रोमोटर्स कुठले वापरले असं क्वेश्चन सुद्धा विचारला जाऊ शकतोय. प्रोमोटर यूज्ड इज आयदर मॉलिब्डेनम और K2O विथ Al2O3. तुम्ही मॉलिब्डेनम वापरलं किंवा K2O वापरलं तरी चालेल, पण यांच्यापैकी एकाला कोणासोबत घ्यायचं आपल्याला Al2O3, दॅट इज अल्युमिना. हे आपण डिस्कस केल्याचं आहे. नाउ दिस इज स्ट्रक्चर ऑफ अमोनिया. चान्सेस थोडेसे कमी आहे, पण एकच पॉईंट लक्षात ठेवा. नाउ इन अमोनिया नायट्रोजन हॅज हायब्रिडायझेशन, दॅट इज sp3. रिमेनिंग पार्ट इज जस्ट बॉन्ड अँगल अँड बॉन्ड लेंथ. ते काही विशेष महत्वाचं नाही. जॉमेट्री महत्वाची आहे, इट्स अ ट्रायगोनल पिरॅमिडल. दिस इज इम्पॉर्टंट टॉपिक फॉर सीईटी. नायट्रोजनचे खूप सारे ऑक्साईड तयार होतात. नंबर ऑफ ऑक्साईड आपल्याला दिले, त्याच्यावरती क्वेश्चन कसा विचारला जातो ते आपण बघूया. आता बघा बोर्डवरती तुम्हाला काय काय दिलंय. दिस इज द नंबर ऑफ ऑक्साइड्स ऑफ नायट्रोजन. दिस इज डायनायट्रोजन ऑक्साइड, नायट्रोजन मोनॉक्साइड, डायनायट्रोजन ट्रायऑक्साइड, नायट्रोजन डायऑक्साइड, डायनायट्रोजन टेट्रॉक्साइड, डायनायट्रोजन पेंटॉक्साइड. या प्रत्येक ऑक्साइडचे तुम्हाला त्या पर्टिक्युलर कंपाऊंड मधल्या नायट्रोजनची काय दिली, ऑक्सिडेशन स्टेट दिली. तुम्हाला एक्झामला हे विचारलं जाऊ शकते. ठीक आहे, हे एमस्टडी महत्वाचं आहे. आता हे तुम्हाला लक्षात ठेवायची गरज नाही, तुम्ही फक्त काय करा, ऑक्सिजनची जी चार्ज आहे, ठीक आहे, जो ऑक्सिजनचा चार्ज आहे तो नेहमी आपण किती घेतो, -2. तुम्ही यातलं कुठलं एक्झाम्पल घ्या, सपोज मी घेतलं N2O3. तुम्हाला ऑक्सिडेशन स्टेट काढायची नायट्रोजनची, त्याची व्हॅल्यू मी घेणार x, 2 × x प्लस 3 ऑक्सिजन आहे, 3 × -2 = 0. हे फक्त सिम्प्लिफाय करूया आपण. 2x = 6, x +3. तुम्हाला इथे हे +3 मिळालं. हे पार्ट नका करू, फक्त काय लक्षात ठेवा, ऑक्सिजनची व्हॅल्यू नेहमी किती घ्यायची, तुम्हाला -2 घ्यायची. ती व्हॅल्यू पुट करा. हे 11th पार्ट आहे, सिम्प्लिफाय करा, तुम्हाला हे सगळे मिळतील. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा याच्यामध्ये हे सगळे ऍसिडिक ऑक्साइड आहे, हे दोनच फक्त न्यूट्रल आहे. त्यामुळे लक्षात ठेवणं पण सोपं आहे. N2O आणि NO, these two oxides are neutral and rest of the oxides are acidic. Question कसा विचारला जाईल, which of the following is neutral oxide of nitrogen or which of the following is acidic oxide of nitrogen. टॉपिक महत्वाचा आहे. आफ्टर दिस मला या ऑक्साइड बद्दल काही 2-3 ऑक्साइड बद्दल डिस्कस करायचंय. नाउ द फर्स्ट ऑक्साइड इज N2O. N2O is it's a laughing gas. It's really create laughter. त्याच्या N2Oच्या मार्केटला आता तुम्हाला ते अवेलेबल होणार नाही, त्याच्या काही ट्यूब्स मिळतात. इन केस त्या ट्यूब्स आपण ओपन केल्या आणि त्यातून निघणारा गॅस जर आपण इनहेल केला तर इट रिअली क्रिएट्स लाफ्टर. पण एक लक्षात घ्या, तो जास्त प्रमाणात गेला इट डायरेक्टली अटॅक ऑन CNS आणि आपण अनकॉन्शियस स्टेटला जातो, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, त्याच्यानंतर याचं जे मॅग्नेटिक प्रॉपर्टी आहे, याच्याकडे एकही अनपेड इलेक्ट्रॉन नाहीये, सगळे इलेक्ट्रॉनचं पेरिंग आहे, म्हणून हा काय असणार आहे, डायमॅग्नेटिक असणार आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर नायट्रोजन मोनॉक्साईड बद्दल बोलूया आपण. This nitrogen monoxide acts as a oxidizing as well as reducing agent. बघा बाकीचे जे ऑक्साइड आहेत ते ऑक्सिडायझिंग एजंट म्हणून काम करतात. मग तुम्हाला युनिक प्रॉपर्टी माहिती असणं गरजेचं आहे की असं कुठलं ऑक्साइड आहे नायट्रोजनचं की जे ऑक्सिडायझिंग एजंट म्हणून पण काम करतंय आणि रेड्युसिंग एजंट म्हणून सुद्धा काम करतंय. मला हे सांगा, ऑक्सिडायझिंग एजंट म्हणून सुद्धा काम करू शकते आणि रेड्युसिंग एजंट म्हणून सुद्धा काम करू शकते. अशाला काय बोलतो आपण, इट शोज
अँफोटेरिक कॅरेक्टर. ते कुठलं कॅरेक्टर आहे? अँफोटेरिक कॅरेक्टर. ते पण महत्वाचं आहे. सगळ्याच नायट्रोजनच्या ऑक्साईड मध्ये सगळ्यात जास्त स्टेबल कोण आहे असा एक क्वेश्चन विचारला जाईल. इट्स अ नायट्रोजन मोनॉक्साईड. इन लिक्विड स्टेट अँड इन सॉलिड स्टेट हे जे नायट्रोजन मोनॉक्साईड आहे जर ते सॉलिड स्टेटला घेतलं किंवा लिक्विड स्टेटला घेतलं तर त्याची मॅग्नेटिक प्रॉपर्टी कशी असते? डायमॅग्नेटिक. आणि जर आपण ते गॅसियस स्टेटला बघितलं तर ते असणार आहे पॅरामॅग्नेटिक. ठीक आहे, हे सुद्धा खूप युनिक प्रॉपर्टी आहे, याच्यावर चांगला फोकस करा. नाउ नायट्रोजन डायऑक्साइड, नो डाउट इट्स ऍक्ट्स एज अ ऑक्सिडायझिंग एजंट अँड इट इज पॅरामॅग्नेटिक नेचर. पॅरामॅग्नेटिक नेचर का असतं? कारण त्याच्याकडे एक इलेक्ट्रॉन शिल्लक आहे त्या NO2 मध्ये, त्यामुळे आपण त्याला काय म्हणू शकतो? इट्स अ पॅरामॅग्नेटिक इन नेचर. हे सगळेच पॉईंट MST साठी खूप महत्वाचे आहे, व्यवस्थित प्रिपेअर करा. हवं त्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. नाउ नेक्स्ट इम्पॉर्टंट टॉपिक इज इट्स अ एलोट्रॉप्स ऑफ फॉस्फरस. फॉस्फरसचे काही एलोट्रॉप्स आहे, व्हाईट फॉस्फरस, रेड फॉस्फरस अँड ब्लॅक फॉस्फरस. व्हाईट फॉस्फरस हा क्लिअरली व्हाईट नसून थोडासा येलो शेड असतो त्याला. ठीक आहे, आपण त्याला येलो फॉस्फरस सुद्धा म्हणू शकतोय. नाउ सम इम्पॉर्टंट पॉइंट अबाउट व्हाईट फॉस्फरस. व्हाईट फॉस्फरस हा पॉइझनस नेचरचा आहे. आता मी हे पॉइंट्स काय लिहून दिले? हे कंपॅरेटिव्ह पॉइंट्स आहे, त्यामुळे यावरती क्वेश्चन विचारला जाऊ शकतो MCQ साठी. पॉइझनस आहे, कशामध्ये सोल्युबल होतो? इट soluble in or dissolve in carbon disulfide and benzene but it is insoluble in water. क्वेश्चन तयार होता है, व्हाईट फॉस्फरस इज सोल्युबल इन विच ऑफ द फॉलोइंग? ऑप्शन ABCD या टाइपचे क्वेश्चन तुम्हाला विचारले जाणार. स्टोरेज कसं केलं जातं बघा, हा खूप सेन्सिटिव्ह आहे. ऑक्सिजनच्या कॉन्टॅक्ट मध्ये आला, एअर ऑक्सिडेशन होतं आणि रिएक्शन सुरू होऊन जाते. मग ते एअरचा ऑक्सिजनचा कॉन्टॅक्ट स्टॉप करायचा असतो, म्हणून आपण त्याला काय करतो? अंडर वॉटर स्टोरेज करतो. ठीक आहे, इट स्टोर अंडर द वॉटर. हा सुद्धा क्वेश्चन महत्वाचा आहे. हा अजून महत्वाचा फिनोमिनन आहे बघा. जेव्हा आपण व्हाईट फॉस्फरस हा अंधारात ठेवलेला असतो डार्क मध्ये, ठीक आहे, त्याचं एअर ऑक्सिडेशन होतं आणि काही फिनोमिनन, काही रिएक्शन स्टार्ट होतात. या रिएक्शन स्टार्ट झाल्यानंतर तुम्हाला काही ग्लो क्रिएट झालेला असतो. ग्लो म्हणजे काय? चमकतो तो. ठीक आहे ना. मग त्या फिनोमिननलाच काय म्हणतो ऑप्शनचं? केमिल्युमिनिसन्स. हा केमिल्युमिनिसन्स प्रोड्यूस करतो कुठला फॉस्फरस? व्हाईट फॉस्फरस. ठीक आहे. नाउ विल टॉक अबाउट द रेड फॉस्फरस. महत्वाची प्रॉपर्टी, इट इज नॉन पॉइझनस. ठीक आहे. समजा मी तुम्हाला क्वेश्चन विचारला, which of the following allotrope of phosphorus is non-poisonous? Option A, B, C, D. तुम्हाला ठरवायचं रेड फॉस्फरस इज नॉन पॉइझनस अँड व्हाईट फॉस्फरस इज पॉइझनस. ठीक आहे, हे दोन महत्वाचे, याच्यावरती क्वेश्चन शक्यतो येणार नाही. नो सोल्युबिलिटी, युनिक प्रॉपर्टी आहे. दिस रेड फॉस्फरस इज ओनली सोल्युबल इन concentrated nitric acid while it is insoluble in water, alkali, ether, carbon disulfide. इट डज नॉट ग्लो. जसा हा केमिल्युमिनिसन्स दाखवतोय तसा हा केमिल्युमिनिसन्स तुम्हाला दाखवणार नाहीये. इट डज नॉट ग्लो इन द डार्क, इट कॅन ग्लो इन द डार्क. एकच प्रॉपर्टी आहे ब्लॅक फॉस्फरसची. जर आपण हे तीन एलोट्रॉप्स बघितले, व्हाईट, रेड अँड ब्लॅक, या तिघांमध्ये सगळ्यात जास्त स्टेबल कोण आहे थर्मली हे तुम्हाला विचारलं जाऊ शकतंय. देन ब्लॅक फॉस्फरस इज थर्मली मोर स्टेबल अमंग द ऑल. नाउ नेक्स्ट इम्पॉर्टंट टॉपिक इज ऑक्सी ऍसिड्स ऑफ फॉस्फरस. एक्झाम साठी खूप महत्वाचं, याच्यावरती बऱ्याचदा क्वेश्चन विचारले गेले CET साठी. बघा, हे फॉस्फरसचे नंबर ऑफ ऑक्सी ऍसिड्स आहे. हे नाव थोडेसे डिफिकल्ट आहे, फॉर्म्युला साठी थोडंसं डिफिकल्ट आहे, पण एक्झामला यातील क्वेश्चन विचारतो आहे बऱ्याचदा. बघा, तुम्हाला करस्पॉन्डिंग कंपाऊंडचे मोलिक्युलर फॉर्म्युलेज प्रोव्हाइड केले आहेत. आता पहिला क्वेश्चन असा तयार होतो की तुम्हाला क्वेश्चन असा विचारतो, फॉर एक्झाम्पल, विच ऑफ द फॉलोइंग इज हायपोफॉस्फरिक ऍसिड? विच ऑफ द फॉलोइंग इज हायपोफॉस्फरिक ऍसिड? ऑप्शन ABCD. ऑप्शन ABCD हेच असणार आहे. मग ते ओळखणं गरजेचं आहे. तुम्हाला कंपाऊंडच्या नावानुसार त्याचा मोलिक्युलर फॉर्म्युला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. थोडा वेळ लागेल पण करावंच लागेल. ठीक आहे. त्याच्यानंतर हे जेवढे पण कंपाऊंड आहेत त्यातल्या प्रत्येक फॉस्फरसची ऑक्सिडेशन स्टेट सुद्धा एक्झामला विचारली गेली, पण तो खूप सोपा क्वेश्चन आहे. बघा, तुम्हाला या केसमध्ये जो सेंट्रल फॉस्फरस आहे त्याची ऑक्सिडेशन स्टेट तुम्हाला काढायला विचारली जाते. मग हे ऑक्सिडेशन स्टेट तुम्हाला पाठ करायची आवश्यकता नाही. सिम्पली नेहमी पण लक्षात ठेवा, हायड्रोजनचा चार्ज किती घ्यायचा आहे? +1 आणि ऑक्सिजनचा किती घ्यायचा आहे? -2 घ्यायचा आहे. मग हे व्हॅल्यूज पुट करून नेहमीप्रमाणे आपलं सॉल्व्ह करतो आपण, की जे आपण रेडॉक्स मध्ये सुद्धा केलं होतं. माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी एक एक्झाम्पल सॉल्व्ह करून दिलं होतं. त्या पद्धतीने हे सॉल्व्ह केलं तर तुम्हाला इझिली काय मिळेल? ऑक्सिडेशन स्टेट मिळेल. मग यावरती अजून क्वेश्चन काय करायला होईल? हायेस्ट ऑक्सिडेशन स्टेट कोणामध्ये आहे आणि लोवेस्ट कोणामध्ये आहे, हा सुद्धा क्वेश्चन विचारला जाईल. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचा पार्ट, आता बघा, हे जे काही करस्पॉन्डिंग ऑक्सी ऍसिड्स आहे, हे ऑक्सी ऍसिड्स काही मोनोबेसिक आहे, डायबेसिक आहे, ट्रायबेसिक आहे, टेट्राबेसिक आहे. हे बेसिसिटी ठरवताना तुम्हाला त्यांचे स्ट्रक्चर्स फॉलो करावे लागतील. स्ट्रक्चर होणं ते खूप इझी जाणार. ठीक आहे. किंवा स्ट्रक्चर तुम्हाला दिलेच आहे पेज नंबर 260 वरती. हे स्ट्रक्चर जर होणार नसेल तर मग हे लक्षात ठेवण्याचा दुसरा ऑप्शन नाहीये. बघा, तुम्हाला फक्त काय करायचे, यांचे जे स्ट्रक्चर्स दिलेत ना
यांच्या स्ट्रक्चरमध्ये मोजायचे आहे की OH ग्रुप किती आहे. जितके OH ग्रुप असेल त्यानुसार आपण हे सांगतोय. मग या पहिल्या कंपाऊंड मध्ये एकच OH ग्रुप आहे म्हणून त्याला काय म्हणतो मोनोबेसिक ऍसिड. तसं हे पुढच्या दोन कंपाऊंड मध्ये 2 OH ग्रुप होते त्याला मी काय म्हणतो डायबेसिक ऍसिड. तसं समजा हे कंपाऊंड आहे याच्यामध्ये मला 4 OH ग्रुप दिसत आहे म्हणून त्याला काय म्हणतो इट्स अ टेट्राबेसिक ऍसिड. या पद्धतीने तुम्हाला त्यांची यावर सुद्धा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. टॉपिक खूप महत्वाचा आहे, त्याचा हवा तर स्क्रीनशॉट काढून घ्या.